किती सुंदर डार्क कलर आहे. सो हे तुम्ही गौरीसाठी म्हणून सुद्धा या साड्यांचा वापर करू शकता. गौरी गणपतीला किती सुंदर. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये रेशीम आणि जर दोन्हीची बुट्टी साडीवरती पाहायला मिळेल आणि कंप्लीट लोटस बुट्टी तुम्हाला पदरावरती पाहायला मिळणार आहे. साडीवरती असे सुटसुटीत बुट्टी नसून असं लाईन आणि त्याच्यावरती बुट्टी असं काम आहे. सो ही साडी खूप छान दिसणार. खूप सुंदर ग्रीन कलर. आणि ऑफकोर्स मला हे पण मेन्शन करायचं आहे की श्रावणामध्ये बऱ्याच ब्राईड्स म्हणजे नवरी मुली त्यांच्या साड्यांची खरेदी करतात. तर तुम्हाला पण अशा सुंदर साड्या हव्या असतील वेडिंगसाठी तर मग तुम्ही ह्या घेऊ शकता. अरे वा. सो हे बघा, ही अशी गुलाबाच्या फुलांची बुट्टी पदरावरती आणि ह्या छोट्या बुट्टी कंप्लीट साडीवरती आणि तुम्हाला एकदम हेवी जरीचं जे काठ आहे ते पाहायला मिळेल. नवीन कन्सेप्ट घेऊन आलोय. माहेश्वरीवरती हँड पेंटिंग केलेलं आहे. अरे वा. आम्ही म्हणजे फक्त ऑर्डर घेऊन करून देतो. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मला खूप साऱ्या महिला सांगत होत्या की अगं ऐश्वर्या साड्यांचे व्हिडिओ करते तेव्हा साडी नेसत जा, छान दिसतेस. तर आणि ॲक्च्युअलमध्ये मला फील व्हायला लागलं की मी खरंच छान दिसते. म्हणूनच आज मी ही जी सुंदर साडी नेसलेली आहे ह्याचाच व्हिडिओ करण्यासाठी पुण्यात आलेली आहे. मी ही माहेश्वरी साडी नेसलेली आहे आणि आपण ही साडी विकत घेतली आहे न्यू लुक्स या सुहासिनी पाठकताई ह्यांच्या ब्रँडकडनं. खरं तर त्यांच्याकडे ऑलरेडी कस्टमर सुरू झालेले आहेत. त्यांच्याकडे सणासुदीची खरेदी करण्यासाठी स्पेशली गणेशोत्सवात प्रत्येकाला स्वतःला माहेश्वरी चंदेरी साड्या नेसायच्या आहेत किंवा तर गौरीसाठी म्हणून सुद्धा तुम्ही या साड्यांचा वापर करू शकता. आता येऊयात मुद्द्यावर. आज आपण माहेश्वरी चंदेरी इकत बनाना सिल्क या साड्यांचं कलेक्शन ताईंकडे पाहणार आहोत. शिवाय त्यांच्याकडे आज आपण ड्रेस मटेरियल्सही पाहणार आहोत ज्यामध्ये मिक्स अँड मॅच असणार आहे आणि काही असे युनिक ड्रेस मटेरियल्स पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. किंमत काय असणार आहे प्रोडक्ट्सची तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आता येऊयात मुद्द्यावर. मी आज खरेदीला आलेली आहे पुण्यामध्ये. एक्झॅक्टली कुठे तर कर्वेनगर या एरियामध्ये. कर्वेनगर एरियामध्ये आल्यानंतर तुम्ही कोणालाही कुमार प्रांगण अशी सोसायटी विचारायची. त्याच्या बॅक साईडला संकल्प सोसायटी तुम्हाला दिसेल. संकल्प सोसायटीच्या बी विंगमध्ये 6th फ्लोअरला फ्लॅट नंबर 46 आणि 47 आहे न्यू लुक्स सुहासिनी पाठक या ताईंचं. आता आणखीन एक महत्त्वाचा लँडमार्क म्हणजे इथे जेव्हा तुम्ही एंटर करता हा जो रोड तुम्ही पाहताय या रोडच्या सुरुवातीलाच मीनाताई ठाकरे नगर असं बोर्ड लिहिलेला आहे. तिकडनं आतमध्ये आलात की राईट हँड साईडला लगेचच संकल्प सोसायटी दिसेल. आणखीन एक सोपी गोष्ट सांगते. गुगल मॅप्सवरती फक्त न्यू लुक्स असं ब्रँडचं नाव टाका, लगेचच तुम्हाला यांचं गुगल मॅप लोकेशन ॲक्सेसिबल होऊ शकतं. चला जास्त वेळ वाया न घालवता सुहासिनी ताईंना भेटूयात आणि अशा सुंदर माहेश्वरी साड्यांची खरेदी करूयात. कम लेट्स गो. तर मंडळी सांगितल्याप्रमाणे आपण भेटतोय सुहासिनी पाठक या ताईंना. न्यू लुक्स हा त्यांचा ब्रँड आहे आणि सुंदर माहेश्वरी साड्यांचं कलेक्शन आपण त्यांच्याकडे याआधीही पाहिलेलं आहे. नमस्कार ताई, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार. तुझं पण परत एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. सो यंदा आपण गणेशोत्सवासाठी, रक्षाबंधन गिफ्टिंगसाठी आणि येणाऱ्या अपकमिंग सगळ्या फेस्टिव्ह सीझनसाठीच्या साड्या पाहतोय राईट. सो काय किंमत असेल, स्टार्टिंग रेंज आपण सांगून देऊयात प्रेक्षकांना. माहेश्वरीमध्ये आहे ती 3,500 ते 3,600 पासून सुरू स्टार्टिंग होईल. ओके. आणि विविंग पॅटर्न प्रमाणे त्याच्यामध्ये व्हेरिएशन येत राहील. बरं मंडळी, मुद्दाम मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते आम्ही प्रत्येक साडीची किंमत व्यवस्थित नाही सांगू शकणार आहोत कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नाही तर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या पाहणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाची प्राइस सांगणं तितकं शक्य होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. व्हिडिओमध्ये जे काही साड्या आम्ही दाखवतोय त्याचे स्क्रीनशॉट काढा, ताईंना पाठवा दिलेल्या नंबरवरती. त्या तुम्हाला त्यातले कलर्स आणि त्यातले प्राइस रेंज अजून बाकी व्हरायटी ते तुम्हाला गाईड करतील. सो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त त्यांच्याकडे काय नवीन आलेलं आहे कलेक्शन मधलं ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चला ताई सुरू करूया. सगळ्यात आधी काय दाखवत आहे? मी आता तुझी वेअर केलेली साडी आहे. त्यामध्ये मी माहिती सांगते तिची काय आहे ती. त्या साडीवरती ऑल ओव्हर रुई फुल बुट्टी येणार आणि बॉर्डर आहे ती खटाई बॉर्डर आणि रेवा बॉर्डर दोन्ही बॉर्डर आहे त्याच्यामध्ये. त्याचा लुक हेवी आलाय त्यामुळे साडी जास्त छान दिसते. आणि साडीच्या पल्लूवरती आहे ती गुलाब फुल बुट्टी आहे. दिस इज सुपर प्रिटी आणि साडी नेसताना पण खूप हलकी फुलकी आहे. दिवसभर कॅरी करता येईल अशी सुंदर साडी आहे. इझी टू वेअर आणि इझी टू कॅरी माहेश्वरी साडी. आणि साडी आपण माहेश्वरी घेतली की ती आपण सारखी नेसत राहतो. साडी तशी आहे, तशी असते. व्हेरी ट्रू. मस्त. त्याच्यामध्ये आता आपण कलर्स बघूया. नवीन कलर्स आलेले आहेत. आता सिंगल कलरचा ट्रेंड आहे ज्याला मोनोक्रोम फॅशन म्हणतात. किती सुंदर डार्क कलर आहे. सो हे तुम्ही गौरीसाठी म्हणून सुद्धा या साड्यांचा वापर करू शकता. गौरी गणपतीला किती क्लास दिसतीये.
आणि हे सगळ्या हँडलूम साड्या आहेत प्युअर आपल्याकडे? हँडलूम. प्युअर कारण हँडलूम हे आम्ही सगळं विवर्स कडून आणतो, डायरेक्ट विवर्स. वा. मिडल मॅन नाहीये कोणी, होलसेलर्स वगैरे यात नाहीये. बरं. आणि हे सगळे विवर्स जशा जशा साड्या तयार होतील तसं तसं आम्हाला पाठवत राहतात. मस्त. सो त्यातला हा एक रंग, त्यात अजून रंग आहेत. हा बघा, हा एक येईल. हा एक सुंदर आहे. त्याच्यानंतर इथे हा एक कमाल रंग आहे. आणि हे सगळे तुम्हाला खूप सुंदर डार्क शेड्स जे अपेक्षित असतात सणासुदीच्या वेळेला तेव्हा नेसण्यासाठी म्हणून. वा, किती सुंदर कलर आहे. डार्क कॉफी ब्राऊन कलर, मस्त. याच्यामध्ये आणि वेगवेगळे कलर्स येत राहतात. बरं मंडळी, फार युनिक कलेक्शन आहे. तुम्ही आलात इथे तर तुम्हाला बाकीही एक्सप्लोर करता येईलच. नेक्स्ट काय आपण जो बघतोय पॅटर्न, तो हा साडीवरती ऑल ओव्हर रुई फुल बुट्टी येणार. बॉर्डर खटाई बॉर्डर आहे आणि पल्लूवरती लोटस बुट्टी आहे. लोटस बुट्टी, बुट्टी म्हणतात याला. बरं, त्यातली एक साडी आपण ओपन करून दाखवू, बाकीचे आपण रंग दाखवू. थोडीशी बॉर्डरचा पॅटर्न काही साड्यांचा वेगळा आहे आणि काही साड्यांचा खटाई आहे. ती खटाई बॉर्डर आम्ही तयार करून घेतलेली आता. वा, किती सुंदर. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये रेशीम आणि जर दोन्हीची बुट्टी साडीवरती पाहायला मिळेल आणि कम्प्लीट लोटस बुट्टी तुम्हाला पदरावरती पाहायला मिळणार आहे. या साड्या खूप एलिगंट दिसतात. आणि आता तुम्ही माझी साडी पाहिली असेल, सो मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सोबत हिला स्टाईल केलेली आहे. सो त्यामुळे हे तुम्ही ऑफकोर्स तुमचं पण युनिकनेस युटिलाइज करू शकता. हे ऍक्च्युली असं किती छान दिसतंय, हे कोणी एक्सपेक्ट केलं नसेल. त्यातले रंग, लोटस, हा पल्लूला लोटस बुट्टी आहे. त्यामध्ये आपण कलर बघूया. वा, याच्यामध्ये आता साधारण 10 कलर्स आहेत अवेलेबल. अरे वा, जेवढे शक्य आहेत तेवढे आपण दाखवू. मस्त. ह्या साडीचा कलर येणार, हा पल्लूचा कलर आहे. ओके. साडीचा रंग बघा, डार्क नेव्ही ब्ल्यू मध्ये. ऍक्च्युली त्याच्यावरती जी जरी बॉर्डर आहे ती छान दिसते. साडी मरून आणि ग्रे मध्ये पल्लू असणार आहे. ही मोनोक्रोम येईल, सिंगल कलर मध्ये साडी. सिंगल कलर मध्ये वाईन कलरची साडी आहे. वा, खूप मस्त. वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यात, बरेच कलर्स आहेत आणखी. ग्रेट. नेक्स्ट काय पाहतोय आपण? आता हा पॅटर्न नवीन आलेला आहे साडीमध्ये. ऑल ओव्हर लोटस बुट्टी येणार. अच्छा, कम्प्लीट साडीवरती लोटस बुट्टी. सणासुदीच्या वेळेला अशा साड्या अपेक्षित असतात ना की फुलांची बुट्टी हवी, उठावदार आणि एकदम अशी छान दिसणारी हवी. लोटस बुट्टीमुळे साडीचा लुक चेंज झाला, हेवी लुक आलेला आहे त्याला एकदम. कम्प्लीट साडी रेड सगळ्यांना आवडतो. हो, आणि कोणत्याही कलर टोन वरती सूट होतो. म्हणजे सावळी असू देत, गोरी असू देत, कोणावरती हे छान दिसेल. ऍक्च्युली बऱ्याच जणी मला कमेंट करतात की आमच्यावरती रंग कोणता छान दिसेल. तर मला असं सांगायचंय की तुम्ही कोणताही रंग वापरा, तुम्ही छानच दिसणार आहात. फक्त तुम्हाला ते छान कॅरी करता आलं पाहिजे. साडी कॉन्फिडेंटली कॅरी केली की ते छानच दिसते. सो आणि त्यात महेश्वरी साडी असेल तर अजून लुक खूप छान दिसू शकतो. म्हणजे मला स्वतःला जाणवते की मी किती छान दिसते. याच्यामध्ये हा एक कलर आलेला आहे. आता अजून पदर छान आहे. हो, याच्यामध्ये अजून कलर्सचं काम चालू आहे. जसे जसे तयार होतील तसे तसे कलर्स येत राहतील याच्यामध्ये. डिमांडिंग आहे. आधीच्या साडीचा पदर पण लोटस बुट्टी होती. ही मल्टी कलर मध्ये साडी आहे. टू टोन साडी. टू टोन, हा, जसा रंग फिरता ऍक्च्युली ह्याच्यामध्ये. सो जसा रंग पडणार त्या लाईट पडणार त्या पद्धतीने रंग असं फिरताना दिसेल तुम्हाला. सो साडीवरती मात्र बुट्टी आहे, पण पदरावरती मात्र लाइनिंग आहे एकदम बारीक अशी जरीची. सो साधारण आज आपण जे काही कलेक्शन पाहतोय ते 3-3.5 हजारापासून ते कितीपर्यंतच्या मॅक्स असतील आज? याच्यामध्ये तुम्ही 7, 8, 10, 12 कसंही, म्हणजे जो विविंग पॅटर्न असेल त्या पद्धतीने त्याचं प्राइसिंग येणार. आम्ही मुद्दाम मेन्शन पुन्हा एकदा करतोय की साड्यांची प्राइस रेंज जाणून घ्यायची आहे तर ताईंना स्क्रीनशॉट काढून पाठवा. ताई तुम्हाला त्यातले कलर ऑप्शन्स, अजून डिझाईन्स, बरंच काय एक्सप्लेन करू शकते. व्हरायटी खूप आहे. हा, प्रत्येकाची प्राइस सांगत बसलो ना तर व्हिडिओ फार मोठा होऊन जातो. आता ही बुट्टीचा पॅटर्न वेगळा आहे. वा, आणि ही जरीची बुट्टी आहे. सो ही जर ना ऍक्च्युली फील होऊ शकते हाताला. सो तेच आहे की इथे आला तर साडीचा फील घेऊन परत त्याच्यावरचं काम जवळून पाहून मस्त सुंदर शॉपिंग करता येईल. आणि रेड कलर अगेन, आणि रेवा बॉर्डर आहे याला. रेवा बॉर्डर, हे बघा ह्या बॉर्डरला रेवा बॉर्डर असं म्हणतात. लेहर बॉर्डर, लेहर. हा, सो लेहरिया पॅटर्न जे आपण म्हणतो त्या पद्धतीचं असे वेव्स असतात त्या काठावरती. मस्त. काय किंमत जाते ह्या साड्यांची स्टार्टिंग? साधारण 3.5 स्टार्टिंग आहे याची. साधारण 4.5 ते 5.5च्या रेंज मध्ये साडी आहे. बरं. आता याच्यामध्ये हा एक कलर आहे. वाव, हा पूर्ण सिंगल आहे का? नाही, हा पण दुपचाव आहे कारण याच्यामध्ये आडवा थ्रेड आलाय, तो रेड कलरचा आलाय. अच्छा, त्यामुळे फिरता कलर दिसणार.
वा, आणि कॉन्ट्रास्ट आहे. अच्छा, कॉन्ट्रास्ट नाहीये, फक्त त्याची काठ मात्र वेगळी आहे. खूप छान वाटतंय हे आम्ही कलर सांगून बनवून घेतलेले आहे. इज इट? खूप छान वाटतंय हे. म्हणजे डार्क कॉम्बिनेशन सोबत थोडं पेस्टल शेडचं काठ, म्हणजे अगदी हलकी बॉर्डर, मस्त वाटतंय हे. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे इथे ठेवलेला, पिंक कलर आहे. पिंक कलर. वा. सो अगेन हे असे रंग तुम्ही गौरीसाठी वापरू शकता. गौरीला छान अशी उठावदार साडी हवी आहे तर मग अशा काही साड्याही निवडू शकता. एरवी आपण नेहमी जरा हेवी लुकच्या, हेवी जरी काठच्या बॉर्डर्सच्या साड्या पाहतो. यंदा थोड्या एलिगंट साड्याही तुम्ही विचार करू शकता. आता ही साडी आहे, पण वेगळा पॅटर्न आहे. बऱ्याच जणींना छोटी बॉर्डर हवी असते. राईट. हा, अगदी छोटी पण नको असते आणि अगदी मोठी पण नको असते. त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आणलेला आहे आम्ही. बॉर्डरचा पॅटर्न पण खूप छान आहे. हो, बॉर्डर खूप वेगळी आहे. आणि मेन म्हणजे ना, ह्याच्यावरचे बुट्टी पण किती युनिक आहेत. खूप छान असे पानबुट्टी जे आहेत ना, जे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत, सो ते तुम्ही पानबुट्टी बघू शकता. आणि तिथे प्रॉपर फुलांचा गुच्छा असल्यासारखी बुट्टी आहे. त्यामुळे साडीचा पदर वेगळ्या बुट्टीमध्ये आहे आणि साडीची मेन पार्ट वेगळ्या बुट्टीमध्ये. याची फक्त बॉर्डर वेगळी येणार, रेड कलर मध्ये येणार, पण साडी सिंगल कलर मध्ये आहे. ओ, मस्त. महेश्वरी साड्यांमध्ये जेवढे प्रकार आहेत ते आपल्याला इथे आल्यावरतीच लक्षात येतं खरं तर. ब्लॅक कलर, काही महिलांना कोणताही सण असू देत, कोणतंही ओकेजन असू देत, फंक्शन असू देत, त्यांना ब्लॅक कलर खूप आहेत. कलर, ब्लॅक कलर दिसतो पण छान आणि आवडतो खूप जणांना. सो हे बघा ब्लॅक. आता ह्याच्यावरती मगाशी ज्या साडीवरती जशा सेम बुट्टी आहेत, इथे पान बुट्टी आणि तिथे तुम्हाला फुलांचा गुच्छा असलेली बुट्टी. सो ह्या सगळ्या बुट्टी आहेत ना, ह्या जरीचा वापर केला गेलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या हँडलूम साड्या आहेत. प्युअर हँडलूम माहेश्वरी. सिल्क आणि कॉटन थ्रेड येणार आहे याच्यामध्ये. बरं. आता याच्यामध्ये आपण हे कलर्स बघूया. हा एक कलर येईल, वाईन कलर. आता ट्रेंडिंग कलर आहे, खूप डिमांडिंग कलर. सो ताई जसं म्हणत होत्या की बॉर्डर बघा वेगळी आहे याची. सो ही बॉर्डर तुम्ही बघू शकता किती वेगळी आहे. आणि ही पान बुट्टी आहे, खूप वेगळ्या पद्धतीची बॉर्डर पाहायला मिळेल. हा एक कलर आहे याच्यामध्ये. सो हा डार्क असा ब्लॅक आणि वाईन असं मिक्स आहे ह्याच्यात. हा पर्पल कलर आहे, मस्त. म्हणजे गौरींना सेम साड्या आणि 2 कलर पाहिजे असतात, तर त्याच्यासाठी हे वेगवेगळे कलर ऑप्शन्स आहेत. सो हे ग्रीन मध्ये आणि हे रामा कलर मध्ये आहे. वा. सो हे तुम्ही स्वतः नेसण्यासाठी म्हणून गणपतीच्या दिवशी किंवा गौरी बसणार त्या दिवशी तेव्हा नेसायला छान आहेत. आता आपण जो पॅटर्न बघतोय, नवीन पॅटर्न आलेला आहे माहेश्वरी मध्ये, सप्तरंगी म्हणून. सप्तरंगी. म्हणजे बरेच कलर्स दिसतात त्याच्यामध्ये साडीमध्ये. बरं, म्हणजे रेनबो टाइप. येस, वेगवेगळे कलर. अच्छा. सो हे आता माझ्या डोळ्यांना व्यवस्थित वाटतंय. द रिझन इज की लाईट इफेक्ट्स खूप छान आहेत. आणि मेन तुम्ही जेव्हा खरेदीला येणार ना, तेव्हा तुम्हाला ते अजून व्यवस्थित पाहता येणार आहे. वेगवेगळे कलर टोन्स पाहायला मिळतात ह्याच्यामध्ये. सो सप्तरंगी, जसे रेनबो कलर्स असतात त्या पद्धतीचे प्रत्येक सेक्शन मध्ये वेगवेगळ्या रंग दिसून येत आहेत. सो ऑफकोर्स व्हिडिओ एडिटिंग किंवा लाइटिंगमुळे किंवा कॅमेरामुळे तुम्हाला मे बी काही कलर्स व्यवस्थित ह्यातले दिसू नाही शकत, पण तुम्ही इथे खरेदीला आलात तर तुम्हाला ते अजून व्यवस्थित पाहता येतील. आणि ह्याच्यावरती कम्प्लीट चेक्स आहेत. मोठा चेक्स आणि छोटा चेक्स असा पॅटर्न आहे विविंगचा. हा मोठा चेक्स येईल. हा मोठा चेक्स आहे. वा. सो हे बघा, हे मोठे चेक्स आणि हे छोटे चेक्स असे. आणि प्रत्येकामध्ये कलर तुम्हाला बघा, आता इथे ग्रीन व्यवस्थित दिसतोय आणि इथे रामा ग्रीन किंवा तो जो ब्ल्यू मध्ये जातो तो शेड, प्रत्येक शेड एकमेकांमध्ये असे गुंतलेले आहेत. छान. सो हे सप्तरंगी माहेश्वरी साडी, व्हेरी नाईस. सो त्यांच्याकडे ऑलरेडी माहेश्वरी साड्या आहेत. नवीन काय हवं माहेश्वरीमध्ये तर ह्या साड्या घेऊ शकता. हा एक कलर आहे. आता तुम्हाला हा गडीत थोडा वेगळा दिसेल, ओपन केल्यावर वेगळा. आणि ह्याच्यामध्ये पण बघा, ह्याची जी बॉर्डर आहे ती वेगळी असणार आहे. सी, बॉर्डर वेगळी आहे. आणि जसं ताई म्हणाले की छोटे चेक्स पण आहेत आणि मोठे चेक्स पण मिळतील असं. त्यानंतर एक कलर. वा. सो असं वाटतं एक रंग आहे आणि त्याचे भरपूर शेड्स आहेत. मस्त. अगेन एक खूप सुंदर कलर आहे. म्हणजे ही साडी नेसल्यानंतर साडीच्या निऱ्यांचा पार्ट मे बी थोडा वेगळ्या रंगात दिसू शकतो, पदर थोडा वेगळा दिसू शकतो. जशी हालचाल होईल ना, आपली मुवमेंट होईल त्याप्रमाणे तो कलर वेगवेगळा दिसणार. वाव, मस्त. हा कॉन्सेप्ट आवडलाय मला, खूप छान. सो हे सगळे व्हायब्रंट कलर. सी, ब्ल्यू पण किती क्लास वाटतोय, मस्त. अगेन ह्याच्यावरची बॉर्डर जशी मगाशी दुसऱ्या साडीची डिझाईन मध्ये पाहिली तशी वेगळी आहे. आणि हे जर प्रत्यक्ष इथे बघायला आले तर त्यांना ते व्यवस्थित पाहता येईल ऍक्च्युली. कारण ओपन करून बघता येईल, कारण की त्याचे शेड्स खूप आहेत, त्यामुळे ते असे पटकन एका झटक्यात दाखवणं शक्य नाही. नेक्स्ट काय पाहतोय आपण?
आता आपण हा पण एक नवीन आलेला पॅटर्न आहे तो बघतोय. सेम हा पण मल्टिपल कलर मध्ये आहे आणि एकदम बारीक बॉर्डर आहे याला. बॉर्डरचा पॅटर्न खूप छान आहे, एकदम नाजूक. अरे वा. सो साडीवरती असे सुटसुटीत बुट्टी नसून असं लाईन आणि त्याच्यावरती बुट्टी असं काम आहे. सो ही साडी खूप छान दिसणार. आणि ह्याला पल्लू पण जर बघितला तुम्ही तर असा हेवी पल्लू आहे. टिश्यू पल्लूचा लुक देतोय तो प्रॉपर असा. आणि बॉर्डर पण खूप छान बॉर्डर आहे याची. येस, एकदम नाजूक अशी बॉर्डर आहे. खूप छान दिसतीये ही. काय छोटी बुट्टी छोटी बॉर्डर असली तरी साडीचा लुक हेवी आहे. हा तेच, म्हणजे काही साड्यांमध्ये कसं असतं की बॉर्डर वरती सगळा खेळ असतो, पण या साडीचं बॉर्डर ही सुंदर आहे आणि मेन साडीचं जे पार्ट आहे तेही क्लास दिसतंय. खूप छान. ऍक्च्युली सगळ्या प्रकारच्या साड्या ताईंनी इथे लावून ठेवलेल्या आहेतच मागे. अजूनही बऱ्याच कलेक्शन आहे, पण व्हिडिओमध्ये नवीन काय आलंय ते आम्ही दाखवतोय. आता बघितली त्यामध्ये छोट्या बॉर्डरची आहे. हो, हे बघा एकदम नाजूक बॉर्डर आहे, एकदम नाजूक, म्हणजे बॉर्डरलेस साडीच म्हणू शकतो साधारण याला. आणि ह्या साड्या नेसल्या की छान दिसतात आणि मेन म्हणजे लाईट वेट आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभर सणासुदीच्या दिवशी कॅरी करू शकता. वासो मगाशी बुट्टी पण मोठी होती ठसठशी तशी, पण ही नाजूक बुट्टी आणि नाजूक अशी लाइनिंग आहे त्याच्यावरती. मस्त. त्यातले कलर ऑप्शन वा. सो हे बघा कलर बघा किती क्लास दिसतोय. सो अगेन हे 2 टोन मध्ये, इथे तुम्हाला ब्ल्यू शेड दिसू शकतो आणि ग्रीन शेड आहे. हे सिंगल टोन मध्ये. वा, ज्याला मोनोक्रोम फॅशन म्हणतोय ती. मस्त. आणि आधीची जी आपण बघितली मगाशीची त्याच्यामध्ये हे कलर्स आहेत. ओ येस, थोडीशी मोठी बॉर्डर आणि मोठ्या लाईन्स आहेत. हे मस्त. सो हे सगळं जरीचा वापर आहे. खूप छान. लाईट कलर आहे. वा मस्त. सो जे ऑफिस गोईंग महिला आहेत, कॉर्पोरेट लुक साठी त्यांना डिसेंट अशा साड्या हव्यात, त्यांच्यासाठी एक गुड टू गो ऑप्शन आहे की पेस्टल शेडच्या साड्या दिवसभर कॅरी करू शकता. ऑफिसमध्ये असे डार्क टोन्स कधी कधी सूट नाही होत फंक्शन्सला, त्यावेळेला तुम्ही अशा घेऊन जाऊ शकता. आता मगाशी तुम्ही ज्यांना बाईट देताना पाहिलं त्या मुख्याध्यापिका आहेत. हो, शाळेत मुख्याध्यापिका होत्या, रिटायर्ड आहेत. आता त्यांनी त्यांची सून मंत्रालयात जॉब करते, तिच्यासाठी माहेश्वरी साडी घेऊन गेल्या. वा. सो त्यांचा बाईट आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नमस्कार, मी कविता बगाडे. मी पुण्यातूनच आलेली आहे. माझी मैत्रीण इथे शेजारी राहते निफाडकर, तिच्या सांगण्यावरून मी इथं आले. पहिल्यांदाच आले इथे, पण कलेक्शन खूप छान वाटलं. आणि आम्ही जी साडी घेतली ती माहेश्वरी घेतलेली आहे आणि त्याच्यातलंही कलेक्शन खूप छान आहे. वेगवेगळं रंग छान आहेत आणि मुख्य म्हणजे सर्विस पण छान आहे. त्यामुळे छान वाटलं. पहिला अनुभव चांगला वाटला. पेस्टल शेडमध्ये बघतोय आपण आता. आणि ह्याच्यावर चेक्स आहेत तर. हो, जरी चेक्स आहे. मस्त. सो ही कम्प्लीट साडी येणार, तो पदर येणार. ओके. आणि असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये याला ब्लाउज येईल. याला सॅटिन आणि गोल्डन जरी मध्ये बॉर्डर आहे. वा, म्हणून ती एकदम सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. हो, सॅटिन मध्ये बॉर्डर. आणि हे जी लाईन्स आहेत ना, हे पण तुम्ही बघू शकता. जो साडीचा रंग आहे त्याचे लाईन्स इथे वापरण्यात आले आहेत. मस्त. आणि हे चेक्स आहेत, हे फार असे छोटे मीडियम साईजचे चेक्स आहेत. अगेन टीचर्स किंवा तर जे कॉर्पोरेट गोईंग महिला आहेत त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे. वा. सो हे बघा पिंक विथ ग्रे कॉम्बिनेशन येणार आहे. अशा पद्धतीची साडी असेल. ह्याच्यामध्ये हे गोल्डन चेक्स असणार आहेत आणि साडीचा पदर असा असेल. अगेन तुम्हाला हा असा पीच कलरची साडी आहे आणि त्याच्यावरती ग्रे कलरचं तुम्हाला पदर मिळणार आहे. काय ह्याच्यामध्ये कलर्स कोणकोणते असतात? ह्याच्यामध्ये नवीन नवीन कलर्स येतात. ह्याच्यामध्ये जास्त चालणारा कलर आहे तो ऑफ व्हाईट कलर. ऑफ व्हाईटला हे कॉम्बिनेशन येतं टसल कलरचं आणि ते खूप छान दिसतं. मस्त. तो आमच्याकडे स्टॉक मध्ये राहत नाही, जसं जसं येईल तसा तसा तो जातो. तर मंडळी, बऱ्याच साड्या आउट ऑफ स्टॉक जाण्याची दाट शक्यता असते सणासुदीच्या वेळेला. आणि ऑफकोर्स आता गणेशोत्सव जवळ आहे, पण आपल्याला त्याच्यावरती छान ब्लाउजही शिवून घ्यायचं अशी इच्छा असेल तर मग तुम्हाला लवकरात लवकर खरेदी करावी लागणार आहे. नेक्स्ट काय पाहतो आता आपण पेस्टल मध्येच बघतोय. नवीन प्रकार आलेला आहे. हा टिश्यू मध्ये आहे साडी. बरं. टिश्यूला आडव्या लाईन्स येतील अशा टिश्यूच्या साडीला. ओके. अरे वा, म्हणजे साडीचा पदर आणि कम्प्लीट साडी एका अखंड रंगामध्ये आहे. म्हणजे ते असं वेगवेगळं नाही जाणवणार तुम्हाला. आणि त्याच्यावरती जरी बुट्टी आहेत आणि लाइनिंग आणि छोटे छोटे चेक्स आहेत. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये एकदम पेस्टल कलर आहे आणि खूप सुंदर पद्धतीचा त्याला काठही देण्यात आहे. ट्रेडिशनल बॉर्डर आहे. ट्रेडिशनल बॉर्डर बघा किती सुंदर दिसतीये ही. मस्त. आणि अगेन ही सॉफ्ट आहे साडी. व्हेरी नाईस. सो ह्याच्यातले रंग. सो हे बघा, हे अगेन
ट्रेंडिंग असे कलर्स आहेत. सो घरामध्ये समजा कोणत्याही वयातील मुलींना महिलांना हे छानच दिसणार आहेत. पण समजा इन केस तुमच्याकडे आजी वगैरे कोणी आहे, त्यांना गणपतीत तुम्हाला छान अशी साडी नेसावी असं वाटत असेल तर मग हे असे रंग तुम्ही घेऊ शकता. आपण बुट्टीमध्ये बघितल्या, आता थोड्या प्लेन मध्ये बघूया आपण. ओके. हा, काही महिलांना ऍक्च्युली बुट्टी अजिबातच आवडत नाही साडी. हा, तर ही प्लेन साडी येईल. प्लेन साडी असली तरी बॉर्डर त्याची मोठी आणि हेवी आहे बॉर्डर, त्यामुळे लुक त्याचा छान येणार. आता हा पल्लू येणार. आपण ही आणखीन थोडीशी ओपन करूयात हो, का? हो. अशा पद्धतीने तुम्ही जर साडी बघितली तर पूर्ण साडी अशी प्लेन आहे. म्हणजे बघा, कुठेच काहीच बुट्टी नाही, काही नाही. ह्याच्यावरती प्लेन साडी आणि हा असा पदर ज्याच्यावरती तुम्हाला लाइनिंग च काम केलेलं दिसणार आहे. आणि अगेन ही 2 टोन मध्ये आहे. हा, रंग फिरताय. येलो कलर आणि हा पिंक कलर, बेबी पिंक कलर. हा, तो रिफ्लेक्ट झालेला आहे पूर्ण साडीमध्ये. मस्त. त्यामुळे छान दिसते साडी ही. आणि त्यातले हे रंग आहेत का? हो. वा. सो हे बघा, हे असे कलर्स मिळतील तुम्हाला त्यामध्ये. खूप मस्त मस्त कलर ऑप्शन्स आहेत. हे बघा, ज्यांना डार्क मध्ये हवाय, किती सुंदर रंग आहे. डार्क ग्रीन विथ मेहंदी कलर, ऑरेंज विथ रेड. रेड कोणाला हवाय त्यांच्यासाठी फक्त प्लेन रेड. आणि काठ बघा किती मस्त मोठाचा मोठा आहे. व्हेरी नाईस. मंडळी, अगेन मी मेन्शन करते, साड्यांची प्राइस रेंज तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर ताईंना दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि ताई जसं म्हणतायत की बऱ्याच साड्या त्यांच्याकडे लवकर आउट ऑफ स्टॉक जाऊ शकतात, तर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर जी हवी आहे ती बुक करावी लागणार आहे. नेक्स्ट काय पाहतोय? हा एक वेगळा पॅटर्न आहे. साडी सिल्क आणि कॉटन मध्ये येईल. पण याचा पल्लू आणि ब्लाउज पीस आहे तो टिश्यू मध्ये येणार आहे. त्यामुळे ओहो, साडी नाईस. खूप छान दिसते. वा. आणि मेन ह्याचं काठ जर बघितलं तर वरती छोटा काठ आहे आणि खालती असा मोठा काठ देण्यात आलाय. आणि अगेन साडीवरती सोनारूपा म्हणजे त्या पद्धतीची बुट्टी दिसेल. पण पदरावरती मात्र तुम्हाला तिथे प्रॉपर जो साडीचा रंग आहे त्याचा आणि सिल्वर रंग, असे सिल्वर जरी ऍक्च्युली त्याचा वापर केला गेलेला आहे. आणि हे कोसाचं विविंग दिलेलं आहे. हा, हे जे पार्ट आहे ते मस्त. हे खूप सुंदर. गोल्डन आणि सिल्वर असल्यामुळे याचा ट्रॅडिशनल आणि ट्रेंडी लुक दोन्ही होतं अगदीच. आणि मेन दोन्ही पद्धतीचे दागिने वापरले जाऊ शकतील. म्हणजे गोल्डनही आणि सिल्वर किंवा तर ऑक्सिडाइज जे म्हणतो ते पर्ल पण वापरता येतं याच्यावर. याच्यामध्ये कलर्स बरेच आहेत. वा. हा एक रंग आहे त्यामध्ये. त्यानंतर हा एक सुंदर रंग पाहायला मिळेल आणि हा एक ब्ल्यू मध्ये. याच्यामध्ये अजून कलरचं काम चालू आहे. आधीचे स्टॉक आउट झालेले आहेत. नवीन कलरचं काम चालू आहे, ते येतील थोड्या दिवसात. बर. हो ताई, इथे ही एक साडी खूप छान दिसतीये. हो. सो ह्याची माहिती द्या ना. ऍक्च्युली पदर त्याचा खूप युनिक वाटतोय. एरवी बाकी साड्यांमध्ये आपण इथे जरीची बुट्टी पाहत होतो, पण ह्याच्यामध्ये मात्र थ्रेडचे. खूप छान. ऍक्च्युअल साडीचा कलर हा येणार, जो मोरपंखी कलर म्हणतो आपण. येस, तो साडीचा कलर येणार. साडीवरची बुट्टी पण वेगळी आहे. हा, टिपिकल कॉमन बुट्टी नाहीये. बरोबर. आणि बॉर्डर पण वेगळी, पॅटर्न वेगळा आहे विविंगचा साडीचा. खूप छान आहे ही पण. खूप वेगवेगळे ऍक्च्युली पॅटर्न्स आहेत इकडे, पण आम्हाला सगळंच दाखवणं व्हिडिओमध्ये शक्य नाहीये. आणि यामध्ये वेगवेगळे कलर्स पण आहेत. ओके, बर. नेक्स्ट काय पाहतोय आपण? हा नवीन पॅटर्न आलेला आहे. खूप सुंदर ग्रीन कलर. आणि ऑफकोर्स मला हे पण मेन्शन करायचं आहे की श्रावणामध्ये बऱ्याच ब्राईड्स म्हणजे नवरी मुली त्यांच्या साड्यांची खरेदी करतात. तर तुम्हाला पण अशा सुंदर साड्या हव्या असतील वेडिंगसाठी तर मग तुम्ही ह्या घेऊ शकता. आणि आता यामध्ये बुट्टीचा पॅटर्न वेगळा आहे. ही बुट्टी आली आणि त्याला परत जरी लाईन आहे पूर्ण साडीवर, ऑल ओव्हर साडीवरती अशी आहे. बुट्टी फार युनिक आहे, मस्त. आणि बॉर्डरचा पॅटर्न पण वेगळा आहे. ही रेवा बॉर्डर आहे पण ती वेगळ्या पॅटर्न मध्ये केलेली आहे. मस्त. आणि मेन मीडियम बॉर्डर आहे, नाजूक बॉर्डर आहे, त्यामुळे अगेन यूज करण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर असेल. त्याच्यात काही कलर्स आहेत. यामध्ये आपण कलर बघू. वा. हा बघा, हा एक रंग तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये. आणि अगेन तुम्ही बॉर्डर वेगवेगळी. आता ही एक वेगळी बॉर्डर आहे. अगेन आपण जी पुढची साडी पाहणार त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी बॉर्डर पाहायला मिळणार. आणि हे सिंगल कलर मध्ये, सगळ्या साड्या या सिंगल कलर मध्ये येतात. वा. याच्यामध्ये लाईट कलर्स पण आहेत. आता काय आहे, हे वेगवेगळ्या कस्टमरना लागतात की वेगळी बॉर्डर हवी, त्याच्यासाठी हे आम्ही बॉर्डरचे पॅटर्न थोडे थोडे चेंज करून घेतो. ओके. हा, आता ही परत रेवा बॉर्डर आली बारीक लाईन्स मध्ये. येस, बारीक लाईन्स मध्ये. पण हे बघा, ही बुट्टी किती क्लास दिसतीये. पान बुट्टी आणि मस्त लाइनिंग आहे त्याला.
आता हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये आहे. Yes. मँगो येलो आणि रेड हे मस्त. खूप सगळ्यांना आवडणारं कॉम्बिनेशन आहे. हे सोप्या शब्दात म्हणायचं तर हळदी कुंकू हळदी कॉम्बिनेशन कुंकू. म्हटलं Yes, जातं हो. ह्याला. ग्रेट. नेक्स्ट काय बघतोय आपण? आपण हा माहेश्वरीचा पॅटर्न आधी बघितलाय, पण याच्यामध्ये कलर्स खूप नवीन नवीन येत राहतात ओके. आणि हे तयार व्हायला पण वेळ लागतो. बर. आता कलर्स बरेचसे अवेलेबल आहेत. सो ही आणि अशा fast, पद्धतीची हां. साडी आहे. फास्ट सेलिंग आयटम आहे आमचा हा. कम्प्लीट साडीवरती साडीवरती, तुम्ही जर हो. बुट्टी बघितल्या तर किती युनिक वाटतायत ह्या. आणि छोटी ह्याचा- नाजूक बुट्टी आहे, नाजूक बॉर्डर आहे मस्त. आणि ह्याचा ह्याचा पदर आहे येणारा. हा पदर Heavy अशा पदर पद्धतीने येतो. येईल. सो Look हेवी खूप छान पदर आहे ज्यांना याचा. हवाय त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. पदर बघा किती क्लास वाटतोय. सगळं गोल्डन जरीचं काम आहे ह्याच्यामध्ये. मस्त. ह्याच्यातले रंग हे आहेत का सगळे? हो, हे सगळे सो हे बघा, हे सगळे असे व्हायब्रंट कलर ऑप्शन्स तुम्हाला ह्यामध्ये बघायला मिळणार आहेत. मस्त. इथे ही साडी पण सुंदर दिसते. हो, ही टिश्यू मध्ये आहे. टिश्यू मध्ये याच्यात सिल्क आणि जरी असे 2 थ्रेड मध्ये विविंग झालेले. Okay. याच्यामध्ये प्लेन साडी पण येते, ट्रेंडी लुक वाली पार्टीवेअर, आणि ही ट्रेडिशनल लुक वाली साडी. बरं. टिश्यू मध्ये खूप व्हरायटी आहे. मस्त. सो टिश्यू म्हटलं की त्याचा ग्लेज वाढतो ना हो, साडीचा हो. जरा. मस्त. ह्या कोणत्या साड्या आहेत? हे आहे ती टिपिकल इंदोरी साडी आहे. अच्छा. हा, याच्यामध्ये ही हेवी पल्लू वाली साडी आहे. हा साडीचा पदर येणार. Okay. आणि ही ऍक्च्युअल साडी येते. अच्छा. साडी बघा किती साडी. क्लास आहे आणि कपडा किती मस्त आहे ह्याचा. आणि हा साडीच्या वरच्या बाजूची बॉर्डर आहे ही. हा, वरच्या बाजूला वेगळी बॉर्डर आहे आणि खालच्या खालच्या बाजूला ही बाजूला अशी ही वेगळी बॉर्डर border येणार. येणार. याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स येतात. मस्त. सो ह्याच्यातले हे कलर ऑप्शन्स पण इथे, हो. इथे ठेवण्यात आलेले आहेत. सो ऑफकोर्स हे सगळे डिझाईन्स आणि कलर्स तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. सी किती छान कलर ऑप्शन्स आहेत. हे मस्त वाटतात. हा एक पॅटर्न आहे गर्भरेशमी इंदोरी म्हणून. ओके. याच्यामध्ये पूर्वी पूर्ण सिल्क मध्ये साडी यायची. बर. आता याच्यामध्ये थोडा कॉटन थ्रेड मिक्स असतो. वा, 80% सिल्क आणि 20% कॉटन असं त्याचं कॉम्बिनेशन असतं. मस्त वाटतंय हे. सो हा पदर असणार आहे साडीचा. आणि अगेन ह्याच्यामध्ये थ्रेड आणि जरी दोघांचं काम आहे. हो. आणि बॉर्डरचा पॅटर्न हा एवढ्या साईज मध्येच ही बॉर्डर येते. अच्छा. हा. बर. मग त्याच्यामध्ये पॅटर्न वेगवेगळे येतील. वेगवेगळे येतील. हा. सो हे बघा, ह्याच्यामध्ये जी काठावरती जी डिझाईन आहे ती किती युनिक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स पाहू शकता. ही बॉर्डर किती वेगळी आहे आणि ही बॉर्डर किती वेगळी आहे. आणि पल्लू मध्ये पण फरक येईल. याच्या साधा पल्लू आहे हा. अच्छा, ज्यांना हा heavy साधा नको पल्लू. आहे त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आहे. बरं. ह्यातले काही कलर्स आहेत का हो. आपल्याकडे? सो हे असे सुंदर व्हायब्रंट कलर ऑप्शन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि बऱ्याच जणांचे मला विचारत होते की माहेश्वरीमध्ये नऊवारी आहे का तुमच्याकडे, तर आम्ही आता नऊवारी पण आणली आहे. बरं. माहेश्वरीमध्ये नऊवारी साडी ती फक्त गर्भरेशमी मध्ये बनते. ओके. वा. सो नऊवारी अगेन गौरीसाठी म्हणून नेसवायला तुम्ही. गौरीसाठी. आणि आजकाल लग्नात पण थीम असते खूप, नऊवारी हो. साडीची. नवरी पण विधीच्या वेळी नऊवारी साडी नेसते. मस्त. सो नऊवार पण असणार हो, आहे ह्याच्यामध्ये नऊवार पण माहेश्वरीमध्ये. असणार आहे. हो. वा, छान. सो आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत चंदेरी साड्यांचं कलेक्शन. येस. चंदेरीमध्ये ही कॉटन सिल्क चंदेरी येते. कॉटन सिल्क म्हणजे याच्यात सिल्क बाय कॉटन थ्रेड असतो. ओके. टिपिकल पॅटर्न मध्ये विविंग येतं. याच्यात हेवी विविंग वाली पण साडी येते. ऑल ओव्हर साडीवरती ही बुट्टी येणार आणि पल्लूवरती ही येणार. अरे वा. सो हे बघा, ही अशी गुलाबाच्या फुलांची बुट्टी पदरावरती आणि ह्या छोट्या बुट्टी कंप्लीट साडीवरती. आणि तुम्हाला एकदम हेवी जरीचं जे काठ आहे ते पाहायला मिळेल. आपल्याकडे चंदेरी साड्यांची स्टार्टिंग रेंज काय जाते? स्टार्टिंग आता ही कॉटन सिल्क चंदेरी आहे ती 5 ते 5.5च्या रेंज मध्ये येणार. बरं. आणि कतान सिल्क चंदेरीची रेंज जरा जास्ती आहे. त्याची साधारण 7 पासून पुढे आहे. Okay. जसं विविंग पॅटर्न असेल त्याप्रमाणे बरं, त्याच्यामध्ये बरं. प्राइस रेंज येते. ओके. आता ही चंदेरीमध्ये आमच्याकडे वेगळा पॅटर्न आहे. रॉ मँगो कॉटन सिल्क चंदेरी. रॉ मँगो म्हणजे एक डिझायनर ब्रँड आहे. त्याच्याप्रमाणे हे विवर्स विविंग करतात. वा. ही सॉफ्ट चंदेरी एकदम प्रोसेस केलेलं फॅब्रिक असतं. विविंग पॅटर्न वेगळा असतो याचा. ओके. आणि ही जी बुट्टी आहे ही एम्ब्रॉयडरी केल्यासारखी उठून दिसते. बर. मस्त. हे ते ट्रॅडिशनल साडीला कुठेही चेंज न करता विविंग होतं याचं. अच्छा. कारण बॉर्डर आणि पल्लू सेम तसं Same जसं पारंपरिक आहे ठेवलेलं तसं. असतं. ओके. त्याच्यावर ट्रॅडिशनल कॉटन सिल्क
रॉ मँगो कॉटन सिल्क चंदेरी मध्ये मी हे दाखवते तुम्हाला. वा. सो अगेन हे बघा, ह्याच्यामध्ये एकदम नाजूक बुट्टी आहे. ऍक्च्युली कोणाला वाटणारही नाही की साडीवर बुट्टी आहे म्हणून, पण एकदम नाजूक बुट्टी आहे त्याच्यावरती. हा एक पॅटर्न आहे, लोटस बुट्टी आहे आणि ही चंदेरी असली तरी नेसायला एकदम सॉफ्ट आहे, फुलणार नाही. मस्त. सो हे बघा, हे असे लोटस बुट्टी कम्प्लीट साडीवर असणार. हा एक वेगळा पॅटर्न आहे. वा. लाइनिंग मध्ये हेवी जरचा वापर. मस्त. हे रॉ मँगो पट्टू सिल्क म्हणून, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही धागे सिल्क मध्ये आहेत. अच्छा. याचा पण हा बुट्टा खूप वेगळा आहे. हो एकदम, आणि मोठा बुट्टा आहे ना. मोठा काही बुट्टा आहे, महिलांना हो. असे मोठे बुट्टे आणि हवे असतात. आपली रेग्युलर चंदेरी खूप ट्रान्सपरंट येते, तेवढी ही ट्रान्सपरंट येत नाही. हा राईट, म्हणजे सी थ्रू नाहीये नाही. तेवढी. हा हे त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न येतील. प्रत्येकाची बुट्टी बघा किती वेगळी आहे. अगेन लोटस, सणासुदीला वापरण्यासाठी व्हायब्रंट पिंक कलर, त्याच्यावरती लोटस सिल्वर मध्ये. ही रॉ मँगो पट्टू सिल्क चंदेरी आहे. ही वा. सॉफ्ट आहे, हे प्रोसेस केलेलं फॅब्रिक आहे. हा, ह्याचा सॉफ्टनेस इतर Soft, साड्यांपेक्षा जास्त आहे. जास्त आहे. त्यामुळे असं. चंदेरी असली तरी तुम्हाला नेसताना ही स्टिफ नाही आणि त्रास नाही होणार काही. ओके. त्यामध्ये हे असे सिंगल पीस येतात याच्यामध्ये, सिंगल वा. कलर सिंगल डिझाईन. मस्त. आणि मग या आहेत त्या कतान सिल्क चंदेरी आहेत. कतान सिल्क कतान चंदेरी. सिल्क चंदेरी ही जी रेग्युलर चंदेरी येते ती ही येते. ओके. हा त्याच्यामध्ये याचा ही एकदम स्टार्टिंग soft. रेंज आहे. बर. हा मग त्याच्यामध्ये हेवी पण येतात, वेगवेगळे बॉर्डर बुट्टी, हा. पदर हेवी येतो ह्याचा. एकीचा आपण पल्लू बघू. येस. ऍक्च्युली ही एकदम टिपिकल पारंपरिक जशी हेवी साडी हवी असते प्रत्येकीला लग्नाला, सणासुदीला, तर तेव्हा तुम्ही ही अशी घेऊ शकता. अगेन अशाच पॅटर्नच्या साड्या तुम्ही आपल्या गौरीसाठी घेऊ शकता. माहेश्वरीचा एक हेवी रेंज मध्ये साडी आहे, ही प्रीमियम रेंजची माहेश्वरी साडी. मी टिश्यू दाखवली स्टार्टिंग पासून, याच्यामध्ये हेवी रेंज पर्यंत साड्या असणार आहेत. बर. हा पदर येईल त्याचा. पल्लू बघा किती छान आहे ह्याचा. हो. पदर किती क्लास आणि हेवी लुकचा पदर आहे ह्याच्यावरती. आणि ही साडी कम्प्लीट साडी ही अशा पद्धतीने. सो ज्यांना ऑफ व्हाईट कलर हवाय आणि त्याच्यावरती असे गोल्डन ठसठशीत बुट्टी हवेत, त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. माहेश्वरीत मध्ये आम्ही आता ह्या साड्या तयार करून घेतो, आम्हाला पाहिजे तशा बॉर्डर आणि पल्लू देऊन. तर आता आम्ही एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलोय. माहेश्वरीवरती हँड पेंटिंग केलेलं आहे. अरे हे वा. आम्ही म्हणजे फक्त ऑर्डर घेऊन करून देतो. वा. सो इथे समजा मला माझ्या आवडीचं एखादं फुलाचं डिझाईन हवं ते तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकता. कलर तुम्ही सांगितला तर तसा करून देऊ. फक्त हे हँड पेंटिंग असल्यामुळे वेळ लागू शकतो साडीला. राईट, तयार होण्यासाठी. महेश्वरी साडी हँड पेंटेड मध्ये. हो. कसलं भारी कॉन्सेप्ट आहे हा. मस्तच. कम्प्लीट साडीवरती मागपर्यंत त्यांनी पेंटिंग केलेलं आहे आणि हे ऍक्च्युअल मध्ये फॅब्रिक पेंट आहे, त्यामुळे ते हाताला फील होण्यासारखं आहे. आणि हे फ्री हँड पेंटिंग आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी, बरेचसे फुलांचे डिझाईन्स ते सेम टू सेम नाही, तर कुठेतरी ते छोटं झालंय, कुठे मोठं झालंय, ह्याच मेन ऍक्च्युअली ब्युटी असते. आणि याला ब्लाउजला पण आम्ही असंच हे करून पेंट करून दिलेलं आहे ब्लाउज. बरं. त्यामध्ये ब्लॅक कलर त्याच्यावरती गोल्डन कलरचं हँड पेंटिंग आहे. वा. सो हे बघा, साडीचा जो काठ असेल त्याच्या इथे तुम्हाला हे असं हँड पेंट केलेलं आहे, पण साडी प्लेन होती त्यामुळे कम्प्लीट साडीवरती त्यांनी असे लोटसचे गोल्डन मध्ये बुट्टी तयार केलेले आहेत आणि हे सगळं हँड पेंटिंग आहे. मस्त. आता आपण पाहणार आहोत बनाना सिल्क साडी. ओके. ही केळीच्या झाडाच्या फायबर्स पासून धागा तयार करून साडी विविंग होतं ह्याचं. ही हँडलूम साडी आहे. माझ्याकडे याच्यात विदाउट ब्लाउज पीस आणि विथ ब्लाउज पीस असे 2 पॅटर्न येतील. सो ऍक्च्युअल मध्ये ही कम्प्लीट साडी अशी असणार आहे आणि पदर मात्र ह्याचा वेगळ्या रंगात आहे. सो साडीवरती तुम्हाला बॉर्डर ऍज सच दिसणार नाही, पण असे छोटे छोटे बुट्टी आणि त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला हे 2 प्रकारचे बुट्टी आहेत. खूपच छान दिसते ही पण. आणि ह्याचा पदर मात्र तुम्हाला अशा पद्धतीचा आहे आणि ह्याच्यामध्ये ना रेशीमचा म्हणजे थ्रेड वापरून ऍक्च्युली त्याचं विविंग करण्यात आलेलं आहे बुट्टींचं. आणि याला 1 मीटरचं ब्लाउज पीस दिलंय, प्लेन ब्लाउज पीस आहे. वा. ह्यांची स्टार्टिंग रेंज काय जाते साधारण? याच्यामध्ये विदाउट ब्लाउज विदाउट बॉर्डर 2100च्या रेंज मध्ये आणि ही साधारण 3 पर्यंत जाईल. बर. सो जसं घेणार मंडळी तशी प्राइस रेंज चेंज होणार. ह्याच्यामध्ये काही कलर्स किंवा काय बघू शकतो? आता हा वरचा कलर येईल, तो पदराचा कलर आहे आणि हा साडीचा कलर येणार. अच्छा, साडीचा रंग प्रॉपर ब्ल्यू मध्ये. बुट्टी वेगळी येणार साडीवर, प्रत्येक साडीची बुट्टी वेगळी येणार. दिस इज नाईस. सो बुट्टी बघा किती युनिक वाटते त्याच्यावरची. अगेन हे. अच्छा, हा पदराचा कलर येणार आणि साडी. ही साऊथची साडी आहे, त्यामुळे याला हे गोपूर असतात साऊथ मध्ये. हा बरोबर. हो हो हो, त्या पद्धतीचं विविंग आहे. मस्त.
कोयरी बुट्टी, हा साडीचं हा पदर आहे, हा असाच ब्लाऊज येईल आणि कम्प्लीट साडी ही या साडी रंगात आहे. या रंगात येणार आणि त्याच्यावरची बुट्टी अशी कोयरी बुट्टी वा, येणार. कोयरी बुट्टी हे प्रॉपर थ्रेड मध्ये त्यामुळे फील होऊ शकतंय ते. आणि पूर्ण हँडलूम साडी आहे आणि ही जशी जशी वापराल तशी तशी सॉफ्ट होत जाते. मस्त हा साडीचा कलर आहे, हा ब्लाऊज आणि पदर येईल. मस्त. याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप आहेत. सो हे गिफ्टिंग साठी पण हो, खूप छान आहे. गिफ्टिंगसाठी अरे वा, सुद्धा- बटरफ्लाय हा, ह्याच्यावर आपल्या स्वतःसाठी सुद्धा वापरायला छोट्या मोठ्या फंक्शन साठी खूप छान आहे. छान कॉम्बिनेशन आहे एकदम. मस्त. सो हे बघा बटरफ्लाईज आहेत त्याच्यावर बुट्टीमध्ये. ह्याच्यामध्ये पण वेगळे 2 असे बुट्टी पाहायला मिळणार आहेत तुम्हाला साडीवर. आणि मस्त. साडीचा लुक हेवी आहे एकदम. वा. सिल्क साडी सारखा लुक आहे याचा. किती छान ना, मेन मस्त आहे हे. बरं मंडळी, आपण साड्यांचं बऱ्यापैकी कलेक्शन पाहिलं. आता आपण ड्रेस मटेरियलचंही कलेक्शन पाहतोय. खूप जणांनी कमेंट केलं होतं आधी पण, ज्या ताईंसोबत आम्ही व्हिडिओज केलेत त्याची लिंक तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहूच शकता. त्या व्हिडिओजवरती खूप महिलांनी कमेंट केले की साड्या आमच्याकडे आहेत पण आम्हाला ड्रेस मटेरियल्स हवेत महेश्वरीमधले. सो आपण इथे महेश्वरी आणि अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियल्स पाहणार आहोत. तर ताई ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज तुम्ही सांगून द्या आधी, काय असणार आहे? ड्रेस मटेरियल्स मध्ये माझ्याकडे कॉटन मध्ये पण असतात आणि फेस्टिव्ह पण आहेत. कॉटन मध्ये 1250 स्टार्टिंग आहे आणि फेस्टिव्ह मध्ये 2-2.5 पासून सुरुवात आहे. बरं, मला एक एक दाखवू शकता? हो. आता आम्ही हा फेस्टिव्ह लुक आहे याचा. हा टाय डाय पॅटर्न मध्ये, म्हणजे आम्ही सगळं डाय करून घेतलेलं आहे फॅब्रिकला. अरे वा, हो. मस्त हेवी दुपट्टा आहे, प्रॉपर बनारसी लुक आहे. हा टॉप येईल, हा बॉटम येईल आणि हा दुपट्टा येईल. मस्त. त्याच्यामध्ये हा एक येईल वेगळा कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये. आणि दुपट्टा तुम्ही बघू शकता, बांधणी प्रिंटचा एकदम हेवी दुपट्टा आहे ह्याच्यावरती. खूप क्लास. ज्यांना प्रॉपर गोल्डन लुक हवाय, गोल्डन टॉप, गोल्डन दुपट्टा, गोल्डन बॉटम आणि त्याच्यावरती कॉम्बिनेशन मध्ये दुपट्टा, हेवी लुकचा दुपट्टा. याच्यामध्ये व्हरायटी अवेलेबल आहे स्टोअर मध्ये. बर. हा, ज्यांना शॉपिंग करायचंय, बघायचंय, त्यांनी स्टोअरला visit तर व्हरायटी करणार. बघायला मिळेल आणि ऑनलाईन पण घेऊ शकतात याच्यामध्ये. हो. आणि माहेश्वरी साडी ला ऑप्शन म्हणून आमच्याकडे माहेश्वरी ड्रेस मटेरियल मध्ये पण व्हरायटी आहे. जशी साड्यांमध्ये व्हरायटी तशीच ड्रेस मटेरियल्स मध्ये पण आहे. वा, महेश्वरीचा असा सुंदर दुपट्टा. आणि जसं साडी पाहिली तुम्हाला असं बघून वाटत असेल साडीचे, पण ह्या कुर्ता फॅब्रिक आहे. सो ह्याच्यामध्ये कुर्ता आणि दुपट्टा असं सेट मिळेल. ओके ओके. सो मंडळी, आम्ही एक एक व्हरायटी दाखवतोय. बरेच कलर ऑप्शन्स, डिझाईन ऑप्शन्स मिळतील इथे. वा, किती सुंदर कलर आहे. सो हा एक मी एक पकडू का? आहे तो. हा आहे तो टॉप दुपट्टा मी दाखवते. तो हा टॉप दुपट्टा सेट आहे, नवीन पॅटर्न आलेला आहे. पिंक आणि पर्पल असं कॉम्बिनेशन. मस्त. हा टॉप येईल आणि हा दुपट्टा येईल. आणि हा 3 पीस आहे, टॉप बॉटम दुपट्टा असा सेट येईल. अरे वा, याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स येतील. दुपट्ट्यामध्ये व्हेरिएशन येईल. वा, काही जणांना फक्त असं माहेश्वरी दुपट्टा हवा असतो, तर ते आपल्याकडे मिळतं का? माहेश्वरी टॉप पण मिळेल, फक्त टॉपचं फॅब्रिक मिळेल आणि दुपट्टा पण मिळेल. बर. हो, ग्रेट. आणि हा एक आता गिफ्टिंग साठी आम्ही पॅटर्न आणलेला आहे. तर हे सगळं आरी वर्क आहे, हँडवर्क आहे. हँडवर्क आहे, फक्त टॉपचे फॅब्रिक्स आहेत. अच्छा, मस्त. सो ह्याच्यामध्ये हा एक डिझाईन आणि सॉरी हा एक कलर आणि हा एक कलर. याच्यामध्ये पण डिझाईन्स आणि कलर्स बरेच मिळतील. मस्त. ऍक्च्युली इथे खालती बरेच ऑप्शन्स ठेवण्यात आलेले आहेत, पण आम्ही सगळेच आता नाही दाखवू शकत आहोत. आणि हा एक मिक्स मॅच मध्ये आहे. मिक्स अँड मॅच. हा, हे असं टॉपचं फॅब्रिक येईल. हे मलई कॉटन आहे, याच्यामध्ये चंदेरी फॅब्रिक पण येतं. बरं. आता याला आम्ही हा कॉटन चंदेरी मध्ये हँडब्लॉक प्रिंट दुपट्टा पेअर केलेला आहे. वा, मस्त. याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. आता आपण वेळेअभावी हे सगळं दाखवू शकत नाही, पण ही सगळी व्हरायटी ड्रेस मटेरियल्स मध्ये आहे. हे पोचमपल्ली मध्ये आहे. हे पण हँडलूम ड्रेस मटेरियल्स आहेत. ब्लॅक कलर मध्ये आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स आणि वेगवेगळी डिझाईन्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील वेगवेगळे. अरे वा, ग्रेट. सो अगेन, तुम्हाला सणासुदीच्या वेळेला साडी नेसून जायची नाहीये ऑफिसला, किंवा समजा दिवसभर तुम्हाला घरी पाहुणे येणार आहेत, त्यावेळेला चांगला ड्रेस हवाय, तर ड्रेस आणि संध्याकाळी जे मेन फंक्शन असेल त्याला साडी, असं तुम्ही दोन्हीची खरेदी इथे करू शकता. हे पण मिक्स मॅच मध्ये मिळतील असे. हा जामदानी ऑन दुपट्टा आहे. हे टॉपचं फॅब्रिक येईल आणि
बॉटमचं प्लेन फॅब्रिक येईल. मस्त. सो अगेन मंडळी, तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा, ताईंना दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि खरेदी तुम्ही करू शकता. बरं ताई, इथे खरेदीला यायचं असेल तर आता आपण किती ते किती इथे व्हिजिट करू शकतो? सकाळी 11 ते 7 ओपन असतं. सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत ओपन. मंडे टू संडे नाही, मंडे ऑफ असतो. ओके, मंडे क्लोज, ट्यूजडे टू संडे ऑल डेज आहे. ग्रेट. तर मंडळी, इथे येण्याआधी मला असं पर्सनली सांगायला आवडेल की ताईंना फोन करून आला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या वेळ देऊ शकणार आहेत आणि इंडिव्हिज्युअल अपॉइंटमेंट असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळासाठी बरीच व्हरायटी पाहता येऊ शकते, तुमच्या सोयीसाठी म्हणून सांगते. बरं ताई, थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा न्यू लुक्स या ब्रँडला भेट द्यायची आणि सुहासिनी ताईंना भेटायचं आहे तर तुम्ही इथे स्टोअर व्हिजिट तर करूच शकता. पण इन केस जर तुम्ही पुणेकर नाही आहात आणि तुम्हाला इथे त्यांना भेट देणं शक्य नाहीये तर ताई वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करतात. सो मुंबईमध्ये आणि म्हणजे बोरिवलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये त्यांचे अपकमिंग एक्झिबिशन्स आहेत. त्याचे डिटेल्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहू शकता. सो नक्की त्या एक्झिबिशनच्या तारखांना जा, त्यांच्या स्टॉलला भेट द्या, तुम्हाला सगळे डिटेल्स स्क्रीनवर दिसत असतील. आता इथे जर खरेदीला यायचं आहे तर ॲड्रेस सांगते. आत्ता आम्ही आहोत पुण्यात. कुठे एक्झॅक्टली? तर कर्वेनगरमध्ये. कर्वेनगरमध्ये आल्यानंतर कुमार प्रांगण सोसायटी आहे, त्याच्याच अगदी बॅक साईडला श्री संकल्प हाऊसिंग सोसायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक्झॅक्टली कुठे? तर मीनाताई ठाकरे नगर असं बोर्ड दिसेल कुमार प्रांगणच्या शेजारी. तो जो बोर्ड आहे त्या आतमध्ये रोडमध्ये तुम्हाला यायचं आहे चालत. रोडवरती आतमध्ये चालत आल्यानंतर राईट हँड साईडला संकल्प सोसायटी आहे, त्याच्या बी विंगमध्ये फ्लॅट नंबर आहे 46 आणि 47. सुहासिनी पाठक असं ताईंचं नाव आहे आणि न्यू लुक्स त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.